नमस्कार. मी अभिषेक कर्णिक आणि आपण बघत आहोत अभिषेक कर्णिक ऑफिशियल. तर आज आपण बोलणार आहोत आता 2 दिवस पार्लमेंट सेशनमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम अटॅक याच्यावर जे आज 2 दिवसाचं जे सत्र झालं पार्लमेंटमध्ये आणि त्यावर जी डिबेट झाली त्यावर आज आपण बोलणार आहोत. तर या 2 दिवसामध्ये ऑपोजिशन साईडकडनं आणि सत्ताधारींकडनं बरेच चांगले वक्ते होते. त्यामध्ये आपण ऑपोजिशनचं जे काम आहे की जे सत्ताधारी आहेत त्यांना प्रश्न विचारणं आणि त्या प्रश्नांची उत्तरं हे सत्ताधाऱ्यांकडनं आपल्याला अपेक्षित असतात. तर या 2 दिवसाच्या डिबेटमध्ये आपण बघितलं असेल की ऑपोजिशनकडनं सुरुवातीपासून तरुण गोगोई असतील पहिल्या दिवशी त्यांनी एक उत्कृष्ट असं भाषण केलं. त्यांनी एक सटीक सगळे प्रश्न असे विचारले सरकारला. त्यानंतर सुप्रिया सुळेंचं भाषण असेल, कणिमोझी असतील, आजच्या दिवशी तुम्ही राहुल गांधीचं बघा, ते प्रियंका गांधींचं म्हणा आणि खूप असं म्हणजे जबरदस्त अशी त्यांची भाषणं होती. सटीक असे त्यांनी प्रश्न सत्ताधारीला भारतीय जनता पार्टी आणि NDAचं जे सरकार आहे सत्ताधारी त्यांना सटीक असे जे प्रश्न विचारले आणि जे आपले सर्वसामान्य जनतेच्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या मनात जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आज ऑपोजिशनने विचारले. आणि एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला दिसून आली की त्या प्रश्नांची जी उत्तरं आहे ती उत्तरं भारतीय जनता पार्टीला देता आली नाही आणि खास करून नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, राजनाथ सिंग असतील त्यांच्याकडनं जी उत्तरं अपेक्षित होती ती उत्तरं मिळाली नाही किंवा त्या प्रश्नांना त्यांनी बगल दिली. खरं तर त्यांनी त्याची उत्तरं द्यायला हवी होती आणि खूप म्हणजे आपल्या देशाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे प्रश्न होते सगळे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हा जो पहलगाम अटॅक जो झाला होता ह्याला आता जवळजवळ 100 दिवस झालेले आहेत आणि साधारणतः त्याच्यानंतर मग ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर एक अचानक असं 10 मेला ते सीजफायर म्हणून सीजफायर झाली असं घोषित करण्यात आलं. आणि त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी घडवून आणली आणि त्यांनी सांगितलं की व्यापाराचं हे इंडिया आणि पाकिस्तानला व्यापाराची एक काय भीती दाखवली आणि त्या दृष्टीने ते घडवून आणलं. आणि या सगळ्या गोष्टीवर ऑपोजिशनकडनं पार्लिमेंट सेशन घ्या, त्यावर डिबेट होऊ द्या हे तेव्हापासूनच मागणी होत होती. आणि त्याच्यानंतर आज शेवटी आता हा जुलै महिन्यामध्ये आता ही 28-29 या 2 दिवसामध्येही आज पार्लिमेंट सेशन झालं. आणि आपण बघितलं असेल की हा जो पहलगाम अटॅक आहे हा पहलगाम अटॅक खरं बघायला गेलं तर आपल्या देशाच्या दृष्टीने सिक्युरिटीच्या दृष्टीने एक मोठा आपल्यासाठी देशावर तो लागलेला एक काळा डाग म्हणा, धब्बा म्हणा की तो नक्कीच एक असं म्हणजे इंटेलिजन्स फेल्युअर म्हणा आणि एक जगात पण त्या दृष्टीने आपलं सिक्युरिटीच्या दृष्टीने चांगला मेसेज गेला नाही. आज आपण बघितलं असेल सरकारने सांगितलं की जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवलं आणि 370 कलम हटवल्यानंतर तिकडे सगळं काय म्हणजे एव्हरीथिंग इज ओके. त्यांनी सांगितलं या तुम्ही इकडे सगळ्यांना म्हणजे आपल्या भारतीय नागरिकांना सांगितलं, फॉरेनर्स यांना सांगितलं की या टुरिझमसाठी या एव्हरीथिंग इज ओके, तुम्ही येऊ शकता मस्तपैकी सगळं जम्मू काश्मीर आरामात फिरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि एवढं सगळं विश्वास दाखवल्यानंतर जर तिथे 26-27 टुरिस्ट लोक जे आज त्यांना आपलं प्राण गमवावे लागले, आज ते शेवटी कोणाच्या भरोशावर आले होते? आज सरकारच्या भरोशावर आले होते. हजारो लोक, आज आपल्या सर्वांना माहिती की जम्मू काश्मीर हा जो आहे हा टेररिस्ट प्रोन एरिया आहे आणि तिथे कधी टेररिस्ट हमला अजूनपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत तर टेररिस्ट हमले तर होत आलेलेच आहेत आणि अजूनही तसेही होतातच. आणि सरकारला या सगळ्या गोष्टी माहीत असताना आणि जेव्हा तुम्ही एखादं पर्यटनासाठी या सगळ्या गोष्टी खुला करताना तर तुमचा जे पर्यटक लोक येतात त्यांची सिक्युरिटीची जी हमी आहे ही तुम्हाला घ्यायलाच पाहिजे होती. आज एका जागी हजारो लोक तिथे जमा होणार होते हे आपल्याला माहिती होतं. ती माहिती नाही असं गोष्ट तुम्ही म्हणून चालूच शकत नाही. आणि ते जे टूर ऑपरेटर्स होते त्यांच्यावरती गोष्ट ढकलणं म्हणजे ही खूप निंदनीय अशी गोष्ट आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जम्मू काश्मीरमध्ये एक साधारणतः 100 मीटरच्या अंतरावर पण एखादा एक जवान आपल्याला बघायला मिळतो. तर एवढी अशी ही म्हणजे आर्मी बेस्ड पूर्ण असं जम्मू अँड काश्मीर एरिया आहे आणि तशी सॉलिड सिक्युरिटी असते तिथे. आणि अशा ह्याच्यामध्ये आतंकवादी येतात, 4 आतंकवादी येतात, घुसतात, मारतात, जातात आणि कुठे गायब होतं, कुठून येतात, कुठे जातात, काही त्याचा थांब पत्ता लागत नाही, काय नाही. आणि सरकारकडे ह्याचं काय उत्तर नाही. बरं, आता या सगळ्यावर जर सरकारला प्रश्न विचारले की बाबा हे आतंकवादी आले कुठून
आले कसे, गेले कसे. तर प्रश्न विचारांना देशद्रोही ठरवण्यात येतं. हे कसं काय? तुम्हाला प्रश्न पण विचारायचे नाही, तुमच्याकडनं चुका होतात, त्या चुका तुम्ही मान्य करायला तयार नाही. आज ही एवढी मोठी चूक झालेली आहे. आज आपल्या देशातले 27 नागरिकांना आपलं जीव गमवावं लागलेलं आहे. आज त्यांच्या घरातले त्यांच्यासमोर त्यांच्या माणसाचा जीव जाताना आज त्यांनी बघितलं. आज त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल. अजूनही त्यांना त्याचा खूप त्रास होत असेल, पुढेही त्रास होणार आहे त्याचा. आज एवढं मोठं हे फेल्युअर झालेलं आहे. याची जबाबदारी सरकारने घेतली नाही घेतली. सरकारने जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. होम मिनिस्टरने घ्यायला पाहिजे होती. लेफ्टनंट गव्हर्नर आहे त्यांनी घ्यायला पाहिजे होती. कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. आपण बघितलं असेल की 26/11 जेव्हा अटॅक झाला होता 26/11, तेव्हा जे आपले शिवराज सिंग होते त्यांना राजीनामा द्यायला लागला होता, गृहमंत्री होते. तर या बाबतीतही खरं बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. कारण का की खूप मोठी घटना आहे. तसं बघायला गेलं होतं की ह्याच्यासारखी म्हणजे घोडचूक त्याला म्हणतात ही होऊच शकत नाही. की एवढं सोप्या पद्धतीने आज आतंकवादी लोक आपल्या देशामध्ये आपली बॉर्डर क्रॉस करून घुसतात आणि एवढा मोठा अटॅक करून ते जातात. आणि आपल्याला 100 दिवस झाले तरी त्यांचा काय थांबपत्ता लागत नाही. कोण आहेत, कुठे गेले, काय त्याचं काही आपल्याला आयडिया नाही. सरकारचं ह्याच्याकडनं काही उत्तरं नाही सरकारकडे. आणि त्यानंतर ह्याचं म्हणजे ह्याचा बदला कसा घ्यायचा, याचा बदला घ्यायचा म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात येतं. तर ऑपरेशन सिंदूर जेव्हा राबवण्यात आलं त्यामध्ये पण आज असं दिसलं की आर्मीचं आणि ह्यांचं जे आपली पॉलिटिकल लिडरशिप आहे यांचा काही कोऑर्डिनेशनमध्ये काही प्रॉब्लेम होता. की आर्मीची एखादी गोष्ट म्हणजे आर्मी काही गोष्टी करायला तयार असताना त्यांचे हात बांधले गेले. एक साधारणतः 21 असे जे पॉईंट्स स्थळं होती, 21 स्थळं ठरवलेली होती की ज्याच्यावर आर्मी तिथे अटॅक करणार होती. पण ते न करता म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये थांबवण्यात आलं आर्मीला. आणि साधारणतः 9 असे जे स्पॉट्स होते तिथे त्यांना अटॅक्स करायला सांगितले. ते का सांगितले ह्याच्या बाबतीत काही खुलासा नाही. आणि आपण बघितलं असेल ते कुमार म्हणून आहेत आर्मीचे, त्यांनी एक उत्तर त्यांनी आज सिंगापूरमध्ये जेव्हा त्यांनी काहीतरी प्रेससमोर बोलताना त्यांनी सांगितलं की आपले फायटर जेट्स पडले. त्या बाबतीतही काय खुलासा नाही की किती पडले, 5 फायटर जेट्स पडले का काय झालं. आणि त्यांनी असं सांगितलं की आर्मी पूर्णपणे तयार होती. जवळजवळ 21 जे असे पॉईंट्स होते जिथे अटॅक करायचं ठरलं होतं. पण जी पॉलिटिकल लिडरशिप आहे ती कमी पडली आणि त्यांनी आमचे हात मागे बांधून ठेवले. आर्मी कुठेही कमी पडली नाही. आर्मी वॉज कॅपेबल. आणि पॉलिटिकल लिडरशिप जी आहे आज त्यांच्या नाकारतेपणामुळे आज आर्मीला नाही म्हटलं तरी मोठ्या प्रमाणात नुकसान पण सहन करावं लागलं. आपले जे राफेल्स आहेत ते राफेल्स पण आपले पडलेले आहेत. पण या सगळ्या बाबतीमध्ये सरकारकडनं कुठलाही खुलासा नाही. सरकारकडनं कुठली प्रॉपर माहिती देण्यात येत नाही. सगळ्या गोष्टी अशा लपवाछपवीच्या चाललेल्या आहेत. आणि उठसूट काही झालं तर काय आपलं पंडित नेहरूंनी याव केलं, पंडित नेहरूंनी त्याव केलं. अरे पण आता गेली 11 वर्ष झाले तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही आज 11 वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे तर तुम्ही सांगा. तुमच्या हातात सत्तेत असताना तुम्ही काय निर्णय घेत आहेत, कुठल्या प्रकारचे असे ठोस निर्णय तुम्ही घेतले की ज्याच्यामुळे आज फरक पडलेला आहे देशांतर्गत. तुमच्या हातात जेव्हा होतं, आज मी POKच्या बाबतीत बोलतात, POKचं तुम्ही आज जेव्हा हे ठरवलं की अटॅक करायचं, ऑपोजिशनपासून सगळ्यांनी सरकारला पूर्णपणे सपोर्ट केला होता की आतंकवाद्यांच्या बाबतीत कुठली जी आहे हे खपून घेतलं जाणार नाही. आणि सरकारच्या बरोबर सगळे ऑपोजिशन पार्टी आहे, सगळे सरकारच्या बरोबर होत्या की तुम्ही जे पाऊल उचलाल ते आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि एवढं सगळं सपोर्ट असतानासुद्धा आज सरकारने माघार का घेतली याचंही काय उत्तर नाही. डोनाल्ड ट्रम्पने आत्तापर्यंत जगामध्ये 30 वेळा बोलून झालेलं असेल की हे आमच्यामुळे झालं व्यापाराचं आणि या सगळ्या गोष्टी सांगून. म्हणजे अक्षरशः त्या माणसांनी आज आपला इज्जतचा फालुदा केलेला आहे इंटरनॅशनल स्टेजवर.
आणि या बाबतीत नरेंद्र मोदी यांच्याकडनं काहीच बोलायला तयार नाही. एक शब्द पण ते ट्रम्पच्या विरुद्ध बोलायला तयार नाही. राहिली गोष्ट अजून एक चायनाची. चायनाने तर बॅकडोर पूर्णपणे पाकिस्तानला या सगळ्या याच्यामध्ये आपलं जेव्हा ऑपरेशन सिंदूर आणि हे चालू होतं, बॅकडोर पूर्णपणे चायनाने सपोर्ट केला. इंटेलिजन्सच्या बाबतीत असो, त्याच्यानंतर इक्विपमेंट्सच्या बाबतीत असो, या सगळ्या बऱ्याचशा गोष्टीच्या बाबतीत चायनाने सपोर्ट केला. आणि इवन आज चायनाच्या बरोबर आपला एवढा मोठ्या प्रमाणात जो आहे बिझनेस डील्स चालतात आणि बऱ्याचशा गोष्टी चालतात. तर आज एखाद्या बरोबर आपले असे संबंध असताना तो देश आज आपला दुश्मन देश जो आहे, एनिमी नेशन आहे, आज ते एनिमी नेशनला अशा प्रकारे मदत करतो आपल्या विरोधात, तर त्याच्याविरुद्ध पण तुम्ही काय बोलायला तयार नाही. प्रधानमंत्री चायनाचं नाव तर कधी घेतात नाही. गलवान खोऱ्याच्या बाबतीत पण आपण बघितलं असेल, जवळजवळ 70-1 किलोमीटर ती जागा जी आहे ती हडप करून बसलेलं आहे चायना. त्या बाबतीत कधी अजूनपर्यंत चायनाच्या विरुद्ध चायनाचं पण आपल्याला ऐकायला मिळालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तोंडून. आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपण जे बघतो एवढी वर्ष चालले की मोदीच्या नावाचा जो गवगवाट चालतो की मोदींच्या परदेशात किती हे आहे का, सगळीकडे नुसतं मोदी 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 असं चालतं. पण आपण बघितलं असेल की आपली जी फॉरेन पॉलिसीज आहेत ती फॉरेन पॉलिसी पूर्णपणे फेल्युअर आहे. आता आपण बघितलं असेल की आपल्याला बरोबर कुठलेही जे आहेत, कुठले एकही देश आपल्या बाजूने उभा राहिला नाही. उलट पाकिस्तानच्या बाजूने 5-5, 6-6 देश त्याच्या बाजूने उभे राहिले, त्यांना प्रत्यक्ष मदत केली. आणि आज आपल्या बाजूने कोण आहे? आपल्या बाजूने कोणीच उभं नाही राहिली. मग तुमची फॉरेन पॉलिसीज आज 11 वर्ष झाले तुम्ही सत्तेत आहात, काय फॉरेन पॉलिसीज केल्या? म्हणजे याचा अर्थ तुमच्या फॉरेन पॉलिसीज पण फेल्युअर आहेत. आणि पूर्ण म्हणजे हा भंपकपणा चालू आहे आज 11 वर्षामध्ये. हा म्हणजे ते दाखवण्याचा जो प्रयत्न आहे की मोदींनी परदेशामध्ये भारताची मोठी हे काय म्हणतात अब वाढवली आहे. तर इट्स आय थिंक हे पूर्णपणे भंपकगिरी आहे. आणि त्यासाठी कारणीभूत मुख्य करून आपला जो मीडिया आहे तो विकला गेलेला आहे. बरं, त्यांनी आज गेली 10 वर्षात पत्रकारिता नावाची जी काय गोष्ट असते ती तर सोडूनच दिली आहे. म्हणजे अक्षरशः ते दलाली करत आहेत, म्हणून त्यांना गोदी मीडिया म्हणतात. आणि आपण बघितलं असेल की जेव्हा तो ऑपरेशन सिंदूर चालू होतं त्यावेळेस त्यांनी कशा प्रकारचं जे रिपोर्टिंग चालू होतं, जे असे म्हणजे सायरन वाजवण्यात येत होते टी व्हीवर. त्यानंतर मग काय इस्लामाबाद ताब्यात घेतला, लाहोर ताब्यात घेतला, कराची बंदर फोडून टाकलं. म्हणजे काय आहे, म्हणजे असं म्हणजे लोकांना पण जणू काय असं की बस आता हे लोक जणू काय तिथे घुसल्याचे रिपोर्टरच इस्लामाबाद कराचीमध्ये घुसले आणि आता ते बस ताब्यात घेतल्याशिवाय मांडणारच नाही. म्हणजे अशा प्रकारचं जे एकदम खालच्या लेवलचं जे रिपोर्टिंग आहे, अशा प्रकारचं रिपोर्टिंग आपल्या म्हणजे मीडियाकडनं आजकाल होतं आहे. गेली 10 वर्षात आता हा प्रकार असा घडलेला आहे. म्हणजे मीडियाकडनं आपल्याला काही आता अपेक्षा उरलेल्या नाहीत. आणि खास करून सरकारकडून आणि जे BJPवाले जे नेहमी हाय मोरल ग्राउंड्सच्या बाबतीत म्हणजे मोठमोठ्या गोष्टी अशा करतात हाय मोरल. तर आपण बघतो आहे की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट सगळ्यांसमोर सांगायची वेळ येते ठामपणे, तर तेव्हा ती तुम्हाला सांगता येत नाही. तुम्ही भलताच काहीतरी पळ काढता. आणि या सगळ्या गोष्टी मग लोकांना आता समजून येतं. या सगळ्यांना लोक काय एवढे काय मूर्ख असे नाही आहेत. भले आता काय बोलत नसते लोक, पण लोकांना सगळं समजतं की तुम्ही काय करताय, की कसं म्हणजे इकडून तिकडे कसं पळ काढायला बघताय. आणि उगाच मोठे ते 56 इंची जी छाती आहे आणि हा जो असा फुगवटा तुम्ही दाखवता, तर हे सगळं जो आहे हे कधी बस्ट होतंच कधी नाही कधी. ते म्हणतात ना की सत्य जो है वो परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. त्यामुळे सत्यापासून तुम्ही किती लांब पळायला गेले तरी ते सत्य लपून राहत नाही. आणि इथून पुढे मला वाटतं भाजपने आता आणि खास करून नरेंद्र मोदी आणि ह्यांनी हे आपल्या देशाच्या सिक्युरिटीच्या बाबतीत म्हणा, या सगळ्या बाबतीत खूप नीट विचार करायला पाहिजे. आणि हे आपली जी विदेश नीती आहे, ही विदेश नीती परत एकदा त्यांनी त्याचं नीट बघणं गरजेचं आहे. की आज आपल्या जे नेबरिंग कंट्रीज आहेत, नेबरिंग कंट्रीज आपल्या आता सगळे आपल्या विरुद्ध झालेले आहेत. कोणी आपल्याबरोबर राहिलेलं नाही. इवन नेपाळ पण नाही राहिलं आहे आपल्या बाजूला. श्रीलंका तिथे तर कधीच चायनाच्या बाजूने गेलेले आहेत. तर आता आपल्याबरोबर कोण राहिलं? तर आपल्याबरोबर नेबरिंग कंट्रीज कोण नाही राहिले. अमेरिका आहे. अमेरिका तर हा तर कधी शक्यतो कोणाचा मित्र नसतोच, तो त्याचा फायदाच बघतो.
आणि आपण बघितलं असेल की अमेरिकेने आज काय केलं. अमेरिकेने व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे जे जनरल आहे तो मुनावर, त्याला बोलवलं डोनाल्ड ट्रम्पनी, त्याला जेवायला घातलं. आणि या बाबतीमध्ये पण आपण जरा पण काही विरोध नाही केला. विरोध दर्शवायला पाहिजे होता की आज आपण पाकिस्तानला एक टेररिस्ट नेशन, टेररिस्ट स्टेट आहे हे पण आपण आज वर्ल्डमध्ये प्रूव्ह नाही, वर्ल्ड स्टेजवर प्रूव्ह करू शकलो नाही. त्यांना IMFकडनं परत ते फंडिंग मिळालं, ते पण आपण थांबवू शकलो नाही. मग याचा अर्थ आपले फॉरेन पॉलिसीज आहे हे पूर्णपणे फेल्युअर आहे. आणि या 11 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी नक्की काय केलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता हळूहळू समजून येत आहेत. आणि हा जो काही भंपकपणा आता एवढी वर्ष चालले आहे मीडियाचा, हा पूर्णपणे आता सगळ्यांसमोर म्हणजे म्हणतं उघडा पडलेला आहे. आणि इथून पुढे आता काय स्टेप्स घेतील नरेंद्र मोदी, अमित शाह, ते आपलं आता बघण्यासारखं असेल. पण मला तरी असं फारसं काही त्यांच्याकडनं अपेक्षा उरलेलं नाही आहेत. कारण का गेल्या 11 वर्षात आपण बघतो आहे कशाप्रकारे देश चालवत आहेत हे लोक. खास करून रिलिजनच्या बाबतीत सरासरचे आता हे तुमचे ऑपरेशन्स पण आहे. आता बघा ऑपरेशन सिंदूर, त्याच्यानंतर आता लगेच ऑपरेशन म्हणजे एक धार्मिक रंग, कुठल्याही गोष्टीला एक धार्मिक रंग द्यायला. म्हणजे सेनाच्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल मिलिटरी जर काही हे ऑपरेशन्स असतील तर त्याला पण एक धार्मिक रंग द्यायला बघतं. सगळ्याला एक धर्माने जोडलं जातं. ते अत्यंत असं चुकीचं असं काम चाललं आहे देशामध्ये. कसं साधारणतः एक जातीपातीचं आणि ह्याचं जे आहे धर्माचं, जातीचं एक खराब असं वातावरण असं तयार केलेलं आहे. आणि देश म्हणजे ज्या गोष्टी देशामध्ये नीट घडायला पाहिजे होत्या आणि ज्या प्रकारे देश असं उभा राहायला पाहिजे तसं काही होताना दिसत नाही. आणि इट्स व्हेरी डिसअपॉइंटिंग. एक फ्युचर जनरेशनच्या दृष्टीने, कारण का आपल्याला माहिती आहे प्रत्येक डेकेडमध्ये एक जनरेशन बदलत असते. आज मोदींनी 10 वर्ष या देशावर आज ते प्राईम मिनिस्टरच्या पदावर बसलेले, तर त्यांनी जे निर्णय घेतले या 10 वर्षामध्ये, तर त्याचा इफेक्ट आपल्याला आता नक्कीच पुढच्या येणाऱ्या जनरेशनमध्ये त्याचा फरक त्यांना जो आहे त्याचा इफेक्ट दिसून येईल. आणि आताही 10 वर्ष ह्याच्यामध्ये काढले, आपल्यालाही काय त्रासातून आपल्याला जायला लागलं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतच आहोत. तर याचा अजून पुढे नीट विचार करायला पाहिजे. आणि शेवटी किती झालं तरी आपण ज्या खुर्चीवर बसलो आहे ती खुर्ची या देशात जी आहे आणि या देश चालवण्यासाठी आहे. आणि आपण सगळे जे आहोत एक देशभक्तच आहोत आणि आपण एक देशाचे सेवकच आहोत सगळे. त्यामुळे इथून पुढे जे काय निर्णय या मोदी सरकार NDA यांच्याकडनं जे काय निर्णय होतील ते जनतेच्या भल्याचे असतील अशी आपण आशा करूया. धन्यवाद.